शेतकरी मित्रांनो, राम राम. आज कोणत्या जिल्ह्यांना पाऊस होणार हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की येणाऱ्या 3 दिवसात राज्यातील काही भागांना पावसाची शक्यता आहे. हा पाऊस म्हणजे पिकांना जीवदान देणारा असेल. आज दुपारनंतर बऱ्याच भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या तरी काळजी करू नये. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. कालपर्यंत आपण बघितलं की खंडकाळामध्ये महाराष्ट्राच्या भूभागावर आपल्याला निरभ्रता दिसत होती, कुठल्याही प्रकारचे ढग नव्हते. परंतु आज या ढगांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र देखील विकसित होत आहे. साधारण त्याचा मार्ग हा ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान असा राहण्याची शक्यता आहे. बघतो की उष्णतेची लाट पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये डोकं वर काढते आहे. त्यातच एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत असून त्यामुळे ओरिसाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कालपर्यंत आपण असं बघितलं होतं की 15 तारखेपासून पुढे पावसाचं वातावरण कमी होईल अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला होता. मात्र त्या अंदाजात आता बदल झाला आहे आणि पुन्हा एकदा पूर्व भारताकडून, दक्षिण भारताकडून पावसाचं प्रमाण वाढत असल्याची माहिती उपलब्ध होते. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. जसंही हा पावसाचा प्रभाव देशावर वाढू लागेल तसं उष्णतेचं प्रमाण आपोआप कमी होईल. आपल्याला 17 तारखेला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी दिसतोय. मात्र महाराष्ट्रात या 3ही दिवस म्हणजे 15, 16, 17 भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. 18 तारखेला देखील भारतीय हवामान खात्याने कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिलेला नाही. जे काही वातावरण भारतामध्ये तयार होणार होतं ते आता केवळ 19 तारखेला हिमालयीन पर्वतरांगांच्या आजूबाजूनेच राहण्याची शक्यता आहे. एकूण भारतातील पावसाचे प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. केवळ या भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण आपल्याला दिसतंय आणि पूर्व भारतामध्ये हलका प्रभाव आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी कोकणामध्ये पावसाचं प्रमाण दिसते आणि या ठिकाणी पंजाब, हरियाणा, दिल्ली किंवा NCR, उत्तर प्रदेश या भागात थोडं पावसाचा प्रभाव आहे. अन्यथा संपूर्ण भारतातील पाऊस उघडलेला आहे. आपण CFS मॉडेलचा अंदाज बघतो. कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरणाची शक्यता 14 ते 21 व्यक्त करण्यात आलेली आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये 21 ते 28 मध्ये या मॉडेलने मात्र केवळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी परिस्थिती राहू शकते. परंतु बेटर परिस्थिती दाखवली महाराष्ट्रात राज्याच्या देशाच्या तुलनेत. 15 तारखेपासून आपल्याला महाराष्ट्रात पावसाची शक्यता दिसते. ECMWF मॉडेलनुसार हवामानात आणखी काय बदल होतील माहीत नाही, परंतु कोकणामध्ये पावसाळी परिस्थिती हलक्या स्वरूपात सुरू होऊ शकते. थोडं सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण दाखवलेलं आहे आणि देशाच्या तुलनेत आपण बघतोय की महाराष्ट्रात थोडं तरी वातावरण तयार होईल अशी अपेक्षा आहे. पूर्व भारतामध्ये मात्र अनेक राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल. 16 तारखेला पूर्व भारतातील वातावरण थोडं अंतर्गत भारतात सरकण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण बदललेलं दिसेल. मात्र हे वातावरण महाराष्ट्रात सर्वदूर नाही. थोडं पूर्व विदर्भात थोडं वातावरण बदलण्याची शक्यता उद्या आहे. 17 तारखेला आपण बघतो पूर्व भारताकडून अतिशय चांगलं वातावरण भारतामध्ये पावसाचं तयार होतंय. हा सर्व भागामध्ये पावसाचं वातावरण आहे अगदी विदर्भापर्यंत आणि कोकण किनारपट्टीला हे हलकं वातावरण राहील. परंतु महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात अतिशय तुरळक पाऊस राहणार आहे. 18 तारखेला देखील आपण बघतो विशेष पाऊस नाही आहे. विदर्भाच्या दिशेने थोडं काही वातावरण सरकतं का हे आपल्याला बघायचं आहे. कारण जे काही हलकी चक्राकार स्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र आहे ते सध्या ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे. आपण 19 तारखेला असं बघतो की पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशवर आहे आणि त्यामुळे त्याला फार सपोर्टिव्ह वातावरण न मिळाल्यामुळे
राजस्थानच्या शेवटच्या टोकापर्यंत हे कमजोर असलेलं लो प्रेशर पोहोचेल असं वाटत नाही. पण दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहण्याची शक्यता आहे. तुलनेत 20 तारखेला या स्थानिक वातावरणात वाढ होईल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलतंय. पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये वातावरण बदलतंय. यामध्ये उत्तर प्रदेश असेल, बिहार, पश्चिम बंगाल किंवा अगदी पूर्वेकडील सर्वच राज्य, ओरिसा, झारखंड, छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग, पूर्व मध्य प्रदेश या भागात पाऊस वाढतोय. त्यामुळे देशातील परिस्थिती सुधारू शकते आणि आता आजच्या अंदाजानुसार थोडं एक सकारात्मक वातावरण म्हणजे 21 तारखेपासून भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. महाराष्ट्रात देखील बंगालच्या उपसागराच्या सिस्टममुळे विदर्भ, मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. कोकण घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 22 तारखेला देखील यामध्ये भारतातील राज्यांमध्ये वाढ होते, परंतु महाराष्ट्रात बराच भाग सुटतोय. आपण जेव्हा एकत्रित अंदाज देशाचा बघतो पुढील 15 दिवसाचा, तेव्हा आपल्याला स्पष्टपणे एक गोष्ट जाणवते या ठिकाणी, आणि ती म्हणजे भारताच्या या भागामध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्राचा थोडा विदर्भाचा भाग येतोय आणि कोस्टल भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण असणार आहे. मात्र उर्वरित हा सर्व भाग हा कमी पावसाचा राहणार आहे. त्यामुळे स्थानिक वातावरणाचाच प्रभाव या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यात आपल्याला खूप मोठे पाऊस महाराष्ट्रात होतील अशी शक्यता आता मावळली आहे. जर या हवामानात काही बदल झाला तरच चित्र पालटेल. आज 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता अगदी पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणामध्ये आहे, मध्य महाराष्ट्रामध्ये आहे. केवळ एकाच मॉडेलने अंदाज दाखवलेला आहे. त्यामुळे त्याची शक्यता आणि मॉडेलही केवळ 50%च अंदाज देत आहेत. त्यामुळे आपण या अंदाजाची किती सत्यता आज अनुभवायला मिळते ते बघू. उद्याही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. 17 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता वाढते. मोठे पाऊस सध्या महाराष्ट्रामध्ये होतील अशी परिस्थिती नाही. 18 तारखेला देखील स्थानिक वातावरणास पोषक वातावरण आहे. 19 तारखेला याचा प्रभाव थोडा प्रभाव सोलापूर जिल्ह्यात दिसतोय. 20 तारखेपर्यंत वातावरण चांगलं आहे. 20 तारखेपर्यंत स्थानिक वातावरणाने पिकांना जीवदान मिळू शकतं. 21 तारखेलाही स्थानिक वातावरण अतिशय चांगलं आहे. मराठवाड्यामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, उत्तर महाराष्ट्र देखील आहे. जिथे स्थानिक वातावरणास पोषक स्थिती निर्माण होईल तिथेच तो पाऊस होणार आहे. 22 तारखेपासून मात्र याचंही प्रमाण कमी होतंय. 23लाही ते प्रमाण कमी आहे, 24लाही कमी आहे, 25लाही पावसाचं प्रमाण कमी आहे, 26लाही पावसाचं प्रमाण कमी आहे. 27 पासून पुन्हा एकदा स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढेल. म्हणजे पुन्हा 3-4 दिवस पावसाळी वातावरण असेल, परंतु किरकोळ वातावरण असणार आहे. मग ते 28ला पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तेही उत्तरेकडून वाढते आणि मग 29ला त्याचा प्रभाव प्रत्यक्षात आपल्याला वाढताना दिसणार आहे. आणि मी तुम्हाला एक वाक्य सांगितलेलं आहे की जशी जुलैची अखेर येईल तसं महाराष्ट्रातील पावसाची शक्यता वाढत जाईल. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटील आपल्याला पुढील हवामान अंदाज सांगणार आहेत. म्हणजे 15, 16 आणि 17 जुलैचा या दरम्यान राज्यामध्ये कुठे पाऊस होऊ शकतो आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण काल आपण विभागवार हवामान अंदाज दिला होता आणि आज आपण विभागवार सुद्धा आणि जिल्हावार सुद्धा हवामान अंदाज देणार आहोत. तर चला आपण सर्वप्रथम मराठवाडा विभागाचा अंदाज पाहत असतो, त्यामुळे आपण आज सुद्धा मराठवाडा विभागाचा अंदाज सर्वात आधी पाहणार आहोत. तर आज मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी आजपासून पुढील 3 दिवस महत्वाचे असणार आहे, कारण याच 3 दिवसात उघडपीनंतर पाऊस होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये आज उद्या म्हणजे 15 आणि 16 जुलै दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.
या भागात वाऱ्याचा वेग देखील वाढू शकतो. तर 15 ते 17 या 3 दिवसामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यानंतर विदर्भ. तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात नागपूर, भंडारा, गोंदिया यांना हवामान ढगाळ राहून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहू शकतो. तर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये बाकी जिल्ह्यांच्या तुलनेत पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे पाऊस होऊ शकतो, फक्त बाकी जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यांमध्ये थोडंफार पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं. तर वर्धा जिल्ह्यात या दरम्यान हलका मध्यम पाऊस पडू शकतो, तो विखरलेला स्वरूपाचा असू शकतो. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र. तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आजपासून 17 जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असेल. तर सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये घाट परिसर वगळता हलका ते मध्यम पाऊस या दरम्यान होऊ शकतो. तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 15 ते 17 जुलै दरम्यान पावसाचा जोर थोडा अधिक असेल. त्यात नाशिक, जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा, तर धुळे हलक्या पावसाचा आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दरम्यान पावसाळी वातावरण असेल. त्यामुळे अनेक भागात पिकांना चांगले जीवदान मिळेल असा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात झाली असेल. आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 15 जुलैला सकाळी आणि काही भागाला दुपारनंतर ते 16 सकाळपर्यंत सुरुवात झाली असेल. तर त्यातच आता पाऊस चालू असलेले किंवा चालू म्हणजे पाऊस झालेले असे जिल्हे नाशिक, रायगड, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली की या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये पावसाला थोडी का होईना सुरुवात झाली आहे. त्यामुळे एक सकारात्मक बाब आहे की राज्याच्या कोणत्या तरी भागात पावसाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की चिंता करू नका, येणारी 3 दिवसाची वाट पहा. या 3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि याची सुरुवात सध्या झाली आहे. तर आपल्या भागातील हवामानात झालेला बदल कमेंट्समध्ये नक्की कळवा, ज्याची इतरही शेतकऱ्यांना माहिती मिळत जाते. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपले शेती आणि हवामानविषयक प्रश्न घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.